अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आहे घटस्थापनेचा दुसरा दिवस। आपण सगळ्यांनी दुर्गा सप्तशती पाठाला सुरुवात केली असेल, ज्यांनी नसेल केली त्यांनी आज करू शकता। आजही तुम्ही पाठाला सुरुवात करू शकता आणि येणाऱ्या 8-9 दिवसात जेवढे पाठ होईल तेवढे तुम्ही करू शकता। आता काय होतं ना, आता मी माझ्या वर्ण सांगते। कधी कधी दुर्गा सप्तशती पाठ आपण करतो आहे किंवा आपण कुंकुमार्चन करतो आहे, सिद्धकुंजिका स्तोत्रांचं पठण करत आहे। मनात असा एक येतो की देवा म्हणजे किंवा आई भगवती, मी तुझी सेवा करते आहे, तुझ्यापर्यंत ती जाते का? जसं गुरुचरित्राचं पारायण करताना आपल्याला त्या 8-9 दिवसात दत्त महाराजांनी दर्शन देतातच, काही ना काही संकेत आपल्याला मिळतात। त्याच पद्धतीने आपण जेव्हा दुर्गा सप्तशती पाठ करत असतो तेव्हा देवी आई आपल्याला संकेत देतेच, ती साक्षात आपल्याला येऊन आशीर्वाद देते। पण कधी कधी त्या संकेताचा अर्थच आपल्याला कळत नाही की खरंच देवी आई भगवतीने येऊन आपल्याला आशीर्वाद दिलाय का काय, ते आपल्याला कळतच नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की ह्या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये तुमची कुळदेवी तुम्हाला संकेत देत असते, ती तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असते आणि तुमची सेवा तिच्यापर्यंत गेली आहे ही छोटासा ती संकेत देते तुमच्या स्वप्नात येऊन, किंवा कधी कधी प्रत्यक्ष पण येतो पण आपल्याला ते दिसत नाही। सगळ्यात आधी तुम्ही कुठलीही सेवा, नवार्णव मंत्र असो, दुर्गा सप्तशती पाठ असो, कुंकुमार्चन असो, सिद्धकुंजिका स्तोत्रम असतो, महालक्ष्मी अष्टकम असतो, जेवढी काही तुम्ही साधी भोळी देवीची सेवा करणार आहात तुम्हाला संकेत मिळणारच आणि ते प्रत्येकाला मिळतात। आता सगळ्यात महत्त्वाचं, ह्या 9 दिवसामध्ये आपण जेव्हा झोपतो तर झोपताना आपल्याला कुठलं तरी शक्तिपीठ दिसतं। मग ते 3.5 शक्तिपीठ आहे किंवा तुमची कुळदेवी आहे तिचं तुम्हाला शक्तिपीठ, की तुम्ही देवी तुमच्या स्वप्नात आली, किंवा असं येतं बघा की कधी कधी तुम्ही मंदिरात गेले आहे आणि कुठल्या तरी बाईच्या अंगात देव आलं, आपल्याला माहिती आहे की ज्याला आपण वारं म्हणतो। तर अशा वेळेस पण असं स्वप्नात येताना आपण खाड उठून जाग होतो, आपल्याला फार भीती वाटते, बापरे हे स्वप्न मलाच का पडलं। पण त्याच्यात घाबरून जायचं काही काम नाहीये, ते खूप शुभ संकेत असतो, तो देवीचा आशीर्वाद असतो। सगळ्यांना सगळे संकेत येत नाही। शेवटी बरेच लोक असे असतात की खूप देवीची सेवा करतात, खूप देवाची सेवा करतात, 9 दिवस उपवास करतात आणि कोणाबद्दल चांगलं बोलत नाही, सख्यांबद्दल किंवा जवळच्या लोकांबद्दल चांगलं बोलत नाही, तर अशांना देव कधीच पावत नाही, कुठली देवीच पावत नाही, मग ती महाराज असो किंवा आपली कुळदेवी असो। म्हणून तुमचं आचरण चांगलं असेल तर नक्कीच तुम्हाला संकेत मिळाल्याशिवाय राहणार नाही। तर काय, स्वप्नात मूळ पिठेनं, स्वप्नात कुठली तरी देवी येऊन तुम्हाला दर्शन देऊन जाते, तर हा सुद्धा एक शुभ संकेत मानला जातो। त्याच्याबरोबर स्वप्नात सवाष्णी दिसणं, बघा आपण काय करतो की आता समजा तुम्हाला असं स्वप्न पडलं की कुठली तरी सवाष्णी तुमच्या घरी आली आहे आणि तुम्ही तिला खाऊ घालताय किंवा ती तुमच्या घरात चहा पिती आहे, काहीतरी ती करते आहे, तर त्या देवी आईचा एक संकेत असतो की तुझ्या घरात येणारी कुठलीही स्त्री असेल तर तिला तू काहीतरी खायला दे, दूध दे। मी तुम्हाला काल पण सांगितलं की तुमच्या घरात येणाऱ्या ज्या ताई असतील त्यांना रोज काहीतरी फळ द्या, दूध द्या, पाणी द्या, चहा द्या, काहीतरी तिला द्या, कारण ती तुमची कुळदेवी स्वरूप म्हणून आपल्याला तिची सेवा करायची असते। त्याच्याबरोबर स्वप्नामध्ये फक्त सवाष्णी येणे नाही, तुमच्या स्वप्नात जर तुमची मुलगी आली, तुमच्या शेजारची एखादी कुमारिका आली, ज्या 10 वर्षाच्या आतल्याच्या कुमारिका आल्या, तर ते देखील एक शुभ संकेत मानलं जातं। तुमच्या ह्या 9 दिवसामध्ये तुम्हाला एक तरी अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। आता स्वप्नामध्ये जसं सवाष्णी येणं, जिने लाल शृंगार घातलेला आहे, लाल शृंगार घातलेला आहे, हिरवी साडी घातलेली आहे, अशी सुंदर दिसते आहे, अतिशय सुंदर। आपण असं कधी कधी म्हणतो बघ काय ना, तिच्यामध्ये एक तिला लक्ष्मीचं रूप आलं, एक देवीचं रूप आलं, एवढी सुंदर ती बाई दिसते, भले ती ओळखीची असो अनोळखी असो। हे जरी तुमच्या स्वप्नात आलं तरी समजून घ्या की तुमची सेवा देवीपर्यंत गेलेली आहे, कारण आपल्याला अजून ह्या 9 दिवसामध्ये बरेच उपाय आणि बऱ्याच अशा उच्च कोटीच्या सेवा करायच्या आहेत। त्या काय ते म्हणजे तुम्हाला नंतर सांगेलच। आता त्याच्याबरोबर जसं कुमारिका पण आहे की तुम्ही एखाद्या देवीची ओटी भरता आहे, तुम्ही कुठल्या तरी, मग तुमची ग्रामदैवत असो, तुमची मूळ शक्तिपीठावर जाऊन तुम्ही देवीची ओटी भरणार आहात, किंवा स्वप्नात एखाद्या स्त्रीची तुम्ही ओटी भरणार आहात, किंवा स्वप्नामध्ये मुलगी आली, एखादी लहान मुलगी आली, तुम्ही तिला तुम्ही आपण जे नवमीला कन्यापूजन करतो तर ते तुम्ही करता आहेत, असं जर तुम्हाला स्वप्नात पडत असेल तर समजून घ्या तुमची सेवा देवीपर्यंत गेली आहे आणि तीही तुम्हाला काहीतरी संकेत देते आहे। त्याच्याबरोबर स्वप्नात वाघ दिसणं, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही कधीही कुठल्याही शक्तिपीठाला जाताना जर तुम्हाला वाघ किंवा सिंह दिसला तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच असता।
माहूरगडावर जाताना पण बरेच असे नशीबवान लोक आहे ज्यांना वाघ दिसतात, सिंह दिसतात. आजपर्यंत आम्हाला तरी नाही दिसला, पण आहे ज्यांना कोणाला यांचं दर्शन होतं ना त्यांना साक्षात देवीचं दर्शन होतं. स्वप्नातही वाघ येणं, सिंह येणं, घुबड येणं. बघा, घुबड ही माता लक्ष्मीचं आपल्या देवी आईचं ते वाहन आहे. घुबड स्वप्नात आलं की आपण खाडकन उठून बसतो आणि खूप भीती वाटते आपल्याला, बापरे घुबड स्वप्नात आलं, किंवा वाघ स्वप्नात आला, सिंह स्वप्नात आला, ते खूप शुभ असतं. हे सगळ्यांच्या स्वप्नात नाही येत. जो खरंच शुद्ध भावनेने थोडी जरी आई बाबूची सेवा करत असेल त्याला हे अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याबरोबर बघा, सकाळी उठल्या उठल्या घंटीचा आवाज येणं, सकाळी उठल्या उठल्या शंखाचा आवाज येणं. तुम्ही आरती करत आहात, तुमच्या बाबतीत घडतं की नाही मला सांगा, माझ्या बाबतीत नेहमी घडतं. दुर्गा सप्तशती पाठ करणार आहात किंवा काहीतरी करणार आहात आणि कुठूनतरी घंटीचा आवाज आला, आता कोणीतरी आरती करत आहे, पण मला सांगा त्याच टायमावर नाही, रोज रोज आपण एकाच टायमावर करत नाही किंवा समोरचा पण एका टायमावर होत नाही, पण कधी कधी असं होतं की तुम्ही सेवा करत आहात आणि कोणीतरी घंटी वाजवत आहे, तर हा देखील एक शुभ संकेत मानला जातो. त्याच्याबरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं की स्वप्नामध्ये तुम्ही कुठल्या तरी मूळ पीठावर जाऊन कुठल्या तरी देवची तुम्ही ओटी भरणार असेल तर समजून घ्या की देवी आई तुम्हाला सांगते आहे की कुठल्या तरी स्त्रीची तू ओटी भर. हा देखील एक शुभ संकेत मानला जातो. आपल्या स्वप्नामध्ये हवन दिसणं, नवरात्रीमध्ये आपण हवन करतो, नवरात्रीमध्ये आपण कन्यांचं पूजन करतो, नवरात्रीमध्ये आपण देवीची ओटी भरतो. या सगळ्या सेवा जेव्हा तुम्हाला स्वप्नात येताना हा देखील एक शुभ संकेत मानला जातो. कधी कधी असं होतं बघा, आता तुम्ही घराच्या बाहेर पडलाय, आज पांढरा दिवस आहे, म्हणजे आज पांढऱ्या कलरच्या साड्या बायकांनी घातलाय. ह्या नवरात्रीमध्ये ना तुम्हाला सगळ्या कलरच्या साड्या घातलेल्या बायका दिसतील, ज्या ज्या वार आहे त्यानुसार साड्या घातलेल्या बायका तुम्हाला दिसतील. पण कधी कधी असं होईल ना की एक स्त्री आहे जिने अख्खा शृंगार केलाय, लाल साडी घातलेली आहे किंवा हिरवी चोळी साडी घातली आहे, केवढं मोठं कुंकू लावलं आहे, हळद कुंकूने तिचं मळवट भरलेलं आहे, तिने संपूर्ण अलंकार, मग ती नथ असो, पायातले असो, जोडवे असो, संपूर्ण अलंकारने ती अतिशय सुंदर दिसते आहे. अशी स्त्री जर तुम्हाला दिसली ना तर समजून घ्या की तुम्हाला साक्षात देवीने तुम्हाला दर्शन दिलं आहे. ह्या नवरात्रीमध्ये जोगवा मागणारी बाई तुमच्या दारात आलेली आहे. तुम्ही लय कडाक्याचे उपवास तुम्ही करताय आणि खूप दुर्गा सप्तशती पाठ करताय. अशा वेळेस जेव्हा जोगवा मागणारी आई भगवती तुमच्या घरात येते कुठलं ना कुठलं रूप घेऊन, तिला निर्मुखी कधी पाठवू नका. बऱ्याच वेळा आपल्याला असं होतं की बापरे कोण आला आहे, यांना काही कामं नाही, येतात देवीच्या नावाने पैसे मागतात, पण अहो ती साक्षात देवी असते. आपण महालक्ष्मीची कहाणी जेव्हा वाचत असतो तेच असतं की देवी तिच्या दारात आलेली असते पण तिला ते कळत नसतं. म्हणून ह्या नवरात्रीमध्ये जोगवा मागणारे किंवा एखादी सवाष्णी जर तुमच्या दारात आली तर समजून घ्या की आई भगवती आहे ती, आणि तिचं स्वरूप समजून तरी त्या बाईला काहीतरी खायला द्या, तिची ओटी भरा. यथाशक्ती तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहे. खूप काही नाही, मी काय तुम्हाला खूप सांगणार नाही की तुम्ही खूप काही करा, पण जेवढं तुम्हाला आहे आई भगवतीच्या कृपेने आणि आशीर्वादाने जेवढं तुमच्याकडे आहे तेवढं तरी देण्याचा प्रयत्न करा. नवरात्रीमध्ये ह्या गोष्टी तुम्हाला दिसणारच, आणि हे संकेत स्वप्नात येऊन आई भगवती दर्शन देते. आणि दुर्गा सप्तशती पाठ तुम्ही करणार असेल तर तुम्हाला मी लिहून देते, तुम्हाला संकेत येणारच, तुम्हाला आई भगवती दर्शन देणारच. कितीही पाठ, 14 पाठ करा, 28 करा, 9, 7, 11 विषम संख्येत जेवढे पाठ तुम्हाला करता येईल तेवढे पाठ करा, आणि आई भगवतीची काहीही अपेक्षा न मागता फक्त तिची सेवा करा, तिच्यासाठी सेवा करा. कारण अर्थात ह्या 9 दिवसामध्ये ती वध करत असते, ती युद्ध करत असते, आणि आपल्याला देवी आईसाठी सेवा करायची असते. तर याच्यातले कुठले कुठले संकेत तुम्हाला मिळणार आहे, मिळतीलच, आणि मला तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंटची मी वाट बघते आहे. तर झालेली सेवा रेणुका मातेच्या चरणी आणि महाराजांच्या चरणी मी रुजू करते, आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.